नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण आहोत निर्भीड लेखचे संपादक आणि पत्रकार कांतीलाल कडू साहेब यांनी संघर्ष समिती स्थापन करून अख्ख्या या पनवेल तालुक्यामध्ये आपल्या नावाचा डंका मोठ्या प्रेमाने या ठिकाणी वाजवत आहेत. आणि लवकरच विधानसभेच्या निवडणुका येत आहेत पनवेल आणि त्यांचा उद्या वाढदिवस आहे. प्रथमतः कडू साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पनवेल तालुक्यात आपले मोठमोठे बॅनर भोवती या ठिकाणी लागलेले आहेत. प्रथमतः आपण उद्याच्या वाढदिवसाची आपली रूपरेषा सांगावी. उद्या नेहमीप्रमाणे दरवर्षी जसा वाढदिवस येतो तसा शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे. लोक बॅनर लागल्यापासूनच गेल्या 8 दिवस इतके आशीर्वाद देत आहेत, भरभरून आशीर्वाद देत आहेत, अंतःकरणातून आशीर्वाद देत आहेत की प्रत्येकाला एक आपला माणूस वाटतो की कांतीलाल कडू आपल्या जवळचा माणूस. रात्री अपरात्री कधीही कुठल्याही संकट असो, कुठलं काम असो किंवा अगदी गप्पा मारायचे असतील तरी फोन केला आणि उचलला नाही असं होत नाही. किंवा सपोज कोणी कामासाठी फोन केला तर एखाद्या मिस कॉलवर सुद्धा आपला त्याला रिटर्न कॉल जातो. त्या लोकांनाही तो आपला माणूस वाटतो, कुटुंबातला माणूस वाटतो. त्याप्रमाणे गेले अनेक वर्ष मी गेली 25-30 वर्ष सामाजिक जीवनात राहून अनेकांना सहकार्य केले, अनेकांनी मला मदत करण्याची संधी दिली. त्या सगळ्या लोकांचं प्रेम आता मला रिटर्न देण्याची वेळ आली. आणि समाजासाठी काहीतरी करण्यापेक्षा गेल्या एक 15-20 वर्षाचं जरी आपण पाहिलं तरी 15-20 वर्षात या पनवेल तालुक्याची सामाजिक आणि राजकीय घडी विस्कटलेली आहे. आणि आता ही घडी बसवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. तरुणांची जबाबदारी आहे, तरुणींची जबाबदारी आहे, आभारतांची जबाबदारी आहे. आपण आपले कर्तव्य पाहतो, हक्क पाहतो, अधिकार पाहतो, पण आपण आपली जबाबदारी झटकून टाकतो. आणि जबाबदारीचं भान असलेलं एक मी माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, सामान्य कुटुंबातला माणूस आहे. अगदी रस्त्यावरच्या माणसाशी थांबून 2 मिनिटं बोलावं असं मला वाटतं. इतकं माझं अंतःकरण निर्मल असल्यामुळे मला प्रत्येक लोक आपलं असं वाटतात. त्यानिमित्तानं उद्या लोक येऊन मला भेटणार आहे. तो सिलसिला चालूच असतो दररोजचा, कारण आपण इथं लोकांना 365 दिवस एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयाला कुलूप मिळेल, पण कांतीलाल कडूंचा जनदरबार किंवा जनसंपर्क कार्यालय असेल किंवा हा दरबार असेल, हा दरबार सगळ्यांसाठी खुला असतो. त्यामुळे लोक अपेक्षेने इथे येतात आणि समाधानी होत जातात. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर साहेबांच्या उपस्थितीत श्री शारदा विश्वमोहिनी लता दिदी ह्या संगीत मैफिलीचं आयोजन केलेलं आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहात. सर्वांसाठी आपले कार्यक्रम विनामूल्य असतात. त्याप्रमाणे उद्या तोही आहे. आपण VVIP पास लोकांना दिलेत. अगदी आतापर्यंत माझ्याकडे सर्व पास गेलेत, पण लोकांना वाटतं की आम्हाला यावं. लोकांचा कार्यक्रम आहे, त्यांनी व्यवस्थित येऊन व्यवस्थित बसावं. त्यांनी तो त्यांचा कार्यक्रम आहे, त्यांना तो समर्पित कार्यक्रम आहे. कारण पनवेलची सांस्कृतिक चळवळीची भूक निर्माणही करणारा मी आहे आणि ती भूक भागवण्याचा माझे प्रयत्न चालू आहे. आता राहिला आपण म्हणालात की राजकीय दृष्ट्या तुम्हाला सांगतो की पनवेल हे नवी मुंबई आणि मुंबईच्या शहरातलं, म्हणजे माझी प्रामाणिक इच्छा आहे की पनवेल ही उपराजधानी किंवा राजधानीसारखं शहर आहे. भविष्यातले उद्योग व्यवसाय पाहता, राजकारण पाहता पनवेलचं महत्व मुंबईपेक्षा कमी नसणार आहे. आणि त्याची मी पेरणी करतोय. काही राजकीय कार्यकर्त्यांना वाटत असेल की आमची इथं मक्तेदारी आहे, तर जेव्हा महापूर येतो ना तेव्हा भले भले वृक्ष कोलमडून वाहत जातात. आणि कोणी अहंकार करू नये, दहशत तर अजिबात करू नये. समाजात जीवनाचा जर कोणी घोट घेऊ पाहत असेल, मग त्याचे हात आभाळाला पोचलेले असतील तरी ते खांद्यापासून उखडून टाकण्याची ताकद आपल्यात आहे. समाज जीवनाचा घोट घेऊ देणार नाही. मग माझी तिथं बली गेला तरी चालेल, पण समाजासाठी मी लढणार आहे. मी लोकनेते दिबा पाटील साहेबांचा वारसदार आहे. मी त्यांच्याशी वादविवाद करायचो, चर्चा करायचो. साहेब हे असं नाही, साहेब हे असं आहे, ते मान्य करायचे. तात्विक, हे आमचं तात्विक मैत्री होती. या सगळ्या प्रभावामध्ये पनवेलचं राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या, क्रीडा दृष्ट्या सगळीकडे पनवेल पिछाडीवर गेलंय. इतकं पिछाडीवर गेले की लोकांना आता वाटायला लागलंय की पनवेलमध्ये नेमकं काय घडलंय. मालमत्ता कराचा प्रश्न तर आहेच. मी तुम्हाला सांगतो, मी आमदार जर झालो तर 2 वर्षाचं, हे यांच्यासारखे आश्वासन नाही, आमचं सरकार हे करणार आहे, दिबा पाटलांचं नाव देणार आहे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. 2 वर्षाचं मालमत्ता कर पनवेलच्या नागरिकांना माफ करेल. आणि अख्खी पनवेल महापालिका पण जिंकणार आहे मी पुढं. पण पहिलं लक्ष विधानसभा. कारण मला काही कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा नाही.
आज पनवेलच्या आमदारांवर 2,000 कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे आहेत. अख्खी इतकं जर तुम्ही भ्रष्टाचार, या तुमच्याकडे एक तरुण आमदार सुशिक्षित म्हणून लोक पाहत होते, त्या तरुणात तुमच्याकडे ज्या लोकांनी अपेक्षेनं पाहिलं त्या सगळ्यांच्या स्वप्नांचा तुम्ही चुराडा केला. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जगलात, तुम्ही तुमच्या TIPL कंपनीसाठी जगलात, आणि विरोधक तर अस्तित्वात नाही. ते विरोधकांनी, निवडणुकीत विरोधकांवर मी बोलणार आहे, मी आज बोलत नाहीये, पण या पनवेलचं भकास करण्यात, पनवेलची वाट लावण्यात आणि इतकी यांची राजकीय दहशत की प्रत्येक समूहावर हे राजकीय दहशत ठेवतात, ही दहशत मोडून काढणार आहे. सोपं काम आहे. प्रशांत ठाकूरांचा पराभव करणं इतकी सोपी गोष्टच नाही या जगात. यावेळी त्यांना आता पक्ष बदलावा लागेल किंवा काय, कारण त्यांची 72,000 मतं घटलीत. प्रशांत ठाकूर नसताना 72,000 मतं घटलीत. प्रशांत ठाकूर उभे राहतील ना तेव्हा त्यांना 72,000 मतं नाही पडणार. आणि बाळाराम पाटलांचा ती 2 वेळेला ते स्वतः पडले, तिसऱ्या वेळी त्यांचा उमेदवार पडला. आता त्यांनी 3 वेळेला पडलेल्या लोकांनी जर भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा असेल तर विचार केला पाहिजे. मी बाळाराम पाटलांना विरोध करत नाही, पण प्रशांत ठाकूरांना विरोध करत नाही. ज्यांना इलेक्शन लढायचे त्यांनी लढावी. ज्यांना ठाकूर कंपनीची सुपारी घेऊन इतर राजकीय पक्षातनं इलेक्शन लढायची खुमखुमी आहे त्यांनी लढावं, सुपारी घेऊन लढावं. राजकारणामध्ये आता सुपारीचं राजकारण चालू झालंय. कांतीकडूला द्यायची नाही, कांतीकडूच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मग सुपारी घ्यायची. हे गेल्या 10 वर्षाचं राजकारण आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, कारण मी एससी कॉलेजचा विद्यार्थी आहे. मला दिलीप पवार नावाचे शिक्षक होते, त्यांनी माझं एससी कॉलेजला काम पाहिलं. मी एससी कॉलेजचा सेक्रेटरी होतो, जनरल सेक्रेटरी, आणि ते इकॉनॉमिक्स मला शिकवायचे. दिलीप पवार सरांनी मला, सुनील, एक संकेत दिले, संदेश दिलाय, मला एक मंत्र दिलाय. कांती, तुझ्या आयुष्यामध्ये तुला एक काम करायचं. सर काय करायचंय? ते मला म्हणाले की भविष्यात, म्हणजे मला हे त्यांनी 97ला सांगितलं, ते मी आता अनुभवते, तुम्ही अनुभवता. कर्तृत्वहीन माणसं आणि वशिल्याची गाढवं पुढे येणार आहेत. या वशिल्यांच्या गाढवाचे पाय तोडून तुला समाजासाठी पुढे यायचं आहे. मी ते काम करतो. आता दिलीप कदम सर रिटायर झाले, साताऱ्यात राहतायत. मी पवार सरांना सांगेन की सर, तुम्ही दिलेला मूलमंत्र जो आहे तुम्ही जपतोय, आणि वशिल्याची गाढव आहे, कारण यांच्याकडे उपजत काही नाहीये, यांच्याकडे इनबिल्ट काही नाहीये, त्यांच्याकडे फक्त घराणेशाही आहे आणि फक्त पैसे कमवा, पैसे कमवा, राजकारणातून पैसे कमवा, शिक्षण क्षेत्रातून पैसे, या एकाने हॉस्पिटल काढलेला दाखवा. हे सगळे राजकारणी जसे पैसे खायला एकत्र येतात, पैसे कमवायला एकत्र येतात, कॉन्ट्रॅक्ट घ्यायला एकत्र येतात, तसे जर एकत्र येऊन एखादा हॉस्पिटल उभारलं असतं ना, तर आज ह्या लोकांचं पाय धुवून पाणी प्यायला असतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ज्यावेळी कर्नाटक बँकेच्या विरोधात आंदोलन उभं केलं, आज केवळ आणि केवळ कांतीलाल कडू या वादळामुळे कर्नाटक बँकेच्या 52,000 लोकांचं कुटुंब वाचलंय. यांनी गमजा मारल्या, यांनी आंदोलन केली. तुम्ही ह्याच वल्गना, ह्याच घोषणा, हीच आंदोलन पेन अर्बनसाठी केली होती. पेन अर्बनचे पैसे दिलेत का? पेन अर्बनच्या संचालकांना, दोषी संचालकांना, आरोपींना प्रशांत ठाकूरांनी, भारतीय जनता पार्टीनं पक्षात घेतलं. लोकांना सांगितलं आम्ही पैसे मिळवून देतो, पेन अर्बनचे पैसे मिळवून दिले नाही. म्हणून यांना कर्नाटक बँकेवर बोलण्याचा अधिकार नाहीये. कर्नाटक बँकेचं आणखी मोठं प्रकरण मी काढणार आहे निवडणुकीत. कर्नाटक बँक का बुडाली, त्याला खरे दोषी कोण आहेत, लोकांना कळू दे. तर मी तुम्हाला तेच सांगते की 52,000 लोकांना मी न्याय मिळवून दिलाय. आज ती 52,000 कुटुंब आनंदात आहे. अशी माझी आंदोलन आहेत. आणि तुम्हाला हेही सांगतो की ह्या लोकांनी काही केलेलं नाही, हे फक्त राजकारण करत राहिले. प्रशांत ठाकूरांच्या राजकीय कुवतीच्या पलीकडचं राजकारण आहे, पण त्यांना आता नुसतं घर भरायचं चाललंय. इकडे शेका पक्षाचे लोक त्यांचे आहेत, हे सगळे जे लोक आहेत ना, हे प्रशांत ठाकूर आणि त्याची बी टीम. पनवेलचं जर कोणी वाटोला केला असेल तर या सगळ्या लोकांनी मिळून केलेलं आहे. हे जे राजकीय नेते आहेत, कार्यकर्ते खूप चांगले आहेत, मतदार खूप चांगले आहेत, लोक खूप चांगले आहेत, त्यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्याचा सगळ्यांचा अभिमान आहे, तो असलाच पाहिजे. मी तुमच्या माध्यमातून सांगतो
की पनवेलकरांनी यावेळी पक्ष पाहायचा नाही. जर तुम्हाला विकास हवा असेल, मी जसं 2 वर्षाचा मालमत्ता कर सांगतो, छाती टोकपणे सांगतो, ऍफिडेव्हिट देतो 2 वर्षाचा मालमत्ता कर रद्द करेल, तसे तुमचे इतर प्रश्न सोडवेल. पण यावेळी या सगळ्या लोकांबरोबर पंगा घेऊ नका, कोणाशी वाईट वागू नका. तुम्हाला पाकिट आले ना घ्या, आरामाचे पैसे आहेत. यांच्या बापाने घाम घालून कमवलेला नाहीये, हा काला पैसा आहे. आणि यांची सगळी प्रकरणाची डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. यांची जागा पनवेलमध्ये नसून पनवेलचे किमान 10 पुढारी जेलमध्ये जाण्याच्या लायकीचे आहेत आणि ते जातील. मी ज्या दिवशी आमदार होईल त्या दिवशी तुम्हाला हे सगळे आमदार, आज जे आमदार, खासदार, मंत्री, इतर पदावर असतील, याच्यातले जे कोणी, मी सगळे म्हणत नाही, याच्यातले जो कोणी भ्रष्टाचारी आहेत, यांना आज राज्य सरकारमध्ये कोणाचं आतून अजितदादा बरोबर संपर्क आहे, कोणाचा फडणवीस साहेबांबरोबर संपर्क आहे, याच्यातले 8-10 लोक जेलमध्ये जातील. हे तुम्ही लिहून ठेवा. मी ज्या दिवशी आमदार होईल ना त्या दिवशी पनवेल मी स्वच्छ करून लोकांना देणार आहे. मला आमदारकी नको आहे, लोकांच्या भवितव्यासाठी मला मतं देऊन निवडून द्यायचं आहे. मी उद्या आमदार झालो काय, माझं काही नुकसान नाहीये, राजकारणामध्ये पिंड नाहीये. लोकांना या राजकारणाच्या नाल्यात ढकललंय, त्यातनं मी लोकांना हात देऊन बाहेर काढतोय. 2004ला विवेक पाटील आमदार होते, त्याच्यानंतर बदल झाला. 2009 असेल, 2014 असेल, 2019 असेल, आणि ही 5व्यांदा प्रशांत ठाकूर या निवडणुकीला सामोरे, चौथ्यांदा. त्याच्यानंतर जनता पाहते की माझ्या कमेंट आलेलं की तुम्ही कोणत्या तरी पक्षाचा सहारा घेऊन ही निवडणूक लढवावी. हा मोठा घोटाळा आहे, हे या ठिकाणी बोललं नाही. लोकांचं मत बरोबर आहे, त्याचा मी आदर करतो. सगळ्या पक्षांकडे मी मुळात काँग्रेसचा आहे. आता ज्यावेळी तुम्ही इतर लोक पक्षातनं येतो त्याला उमेदवारी देता, मी तर ओरिजिनल काँग्रेसवाला आहे आणि माझं काम आहे. पण मी लाचार नाहीये. मला कुठलं तरी पद मिळावं म्हणून मी प्रदेशाध्यक्षांसमोर त्याचे पाय चाटणारा माणूस नाहीये. मी स्वाभिमानी, मी इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा नेता कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला सांगतो, मी काँग्रेसमधनं प्रयत्न करतोय, मला उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची मधून प्रयत्न करतोय, मी राष्ट्रवादीच्या तुतारी पवार साहेबांच्या मधून प्रयत्न करतोय, मी शेका पक्षामध्येही प्रयत्न करतोय. माझ्यासोबत सगळी जनता आहे. 4-5 राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा, आणि त्यांना भीती वाटते का क्रांतीकडून आला तर उद्या आपली दुकानदारी बंद होईल. कदाचित भीती खरी असेल ती, मला माहित नाही. हे लोक माझ्याकडं काही वर्षापूर्वी सांगत होते, तुम्हीच इलेक्शन लढायची, तुम्हीच नेते, तुम्हीच आता पर्याय नाही. पण प्रत्यक्षात उमेदवारी द्यायची आली का हे सगळे नेते 2 पावलं मागे जातात. मला एक 4-5 नेत्यांचा विरोध आहे, ते त्याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे. मला जनतेचा विरोध नाही. मला खरं तर महाविकास आघाडीनं 2 पावलं मागे जाऊन उमेदवारी दिली पाहिजे. जर भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा असेल तर. मुद्दा असा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा 3 वेळेला उमेदवार पडला ना, 4थ्यांदा कशाला तुम्ही रिस्क घेता? आणि बाळाराम पाटील यांनी विधान परिषदेला होते, त्यांना विधान परिषद राखता आली नाही, त्यांच्यावर मी काय बोलणार? नुसती निवडणूक तुम्ही लढता सगळेजण, तर तुम्हाला निवडणूक पब्लिकसाठी लढायची आहे का घर स्वतःचा भरायचा लढायचा आहे? काँग्रेसने विचार करावा तुमच्या उमेदवार. सगळ्या आघाडीने. जर भारतीय जनता पार्टीला, मला तुम्ही सांगा, माझं तुम्ही बाजूला ठेवा, रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाने एवढे भ्रष्टाचार केले, शेका पक्षाच्या एका नेत्याने त्याच्यावर आवाज केला, शिवसेनेचा केला, काँग्रेसच्या केला, राष्ट्रवादीचे. तुमचे काय संबंध आहे लोकांना सांगा ना, नाही तर तुम्ही सांगा तुम्ही त्यांच्यासाठी काम करता, लोकांना मूर्ख का बनवता. माझं मत आहे की प्रशांत ठाकूरांनी सत्ताधारी आमदार असताना इतकी काही भ्रष्टाचार केले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या भागातनं त्यांनी रेल्वेचं काम चालू आहे, कर्जत आणि उरणचं, तिथली रॉयल्टी भरली नाही. 196 कोटीचा त्यांना दंड बसतोय. 196 कोटीचा दंड बसतोय. विरोधी पक्ष अस्तित्वात आहे पनवेलमध्ये का फक्त सभा घेऊन स्वतःची प्रसिद्धी करण्यापुरतं आहे? ह्या लोकांची आंदोलन अशी आहेत, या नैनावाल्यांना मूर्ख बनवलेत, या तुमच्या मुंबई ऊर्जावाल्यांना, या सगळ्या लोकांना पनवेलच्या मूर्ख बनवलेत. हे आंदोलन काढतात, लोक मोठ्या अपेक्षेने जातात, हे सिडको बरोबर मांडवली करतात, आणि हे सगळे मांडवली सम्राट आहेत, आणि हे यांच्या शालांना प्लॉट मिळवतात. तुम्ही बघा, प्लॉट द्यायला यांना नकार दिला का हे आंदोलन करतात. सगळ्या पक्षाच्या नेत्यांचं हेच आहे. मला आमदारकीची गरज नाही, मी पब्लिकसाठी लढतोय. पब्लिकला वाटलं ना
की इथं निलेश लंके झाला पाहिजे, इथं दंगेकर झाला पाहिजे, इथं निश्चितपणे मोठ्या नेत्याचा पराभव होतो तसा पराभव केला पाहिजे. लोकांना दाखवलं पाहिजे का इथं लोकशाही जिवंत आहे, इथं ठोकशाही नाही, इथं पैसेशाही नाही, इथं कोणी टाटा बिर्ला नाही. लक्षात घ्या. आणि ठाकूर फॅमिली असेल, लोक सांगतात आमच्याकडे पैसा आहे. कुठला पैसा आला तुमच्याकडे? पैसा आला कुठून? तुम्हाला एवढा माज का? तुम्ही आणखी मोठे व्हा, सगळ्यांनी मोठं व्हावं, पण सामान्य जनतेसाठी तुम्ही करा. ते तुम्ही करत नाहीये. तुम्ही या एका व्यासपीठावर, माझं चॅलेंज आहे, एका व्यासपीठावर या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ. लोकांना तुमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना काही कळत नाही, त्यांना नेता म्हणजे खूप मोठा वाटतो, पण समाजासाठी काय योगदान? आणि त्यांनी तुमच्या पक्षाच्या नावावर स्वतःची किती प्रगती केली? एकेकाच्या 35-35 शाळा. पैसा आला कुठून? पैसा आला कुठून? लोकांना तुम्ही उत्तर द्या, तुमच्याकडे पैसे आले कुठून? आज पनवेलला एक हॉस्पिटल देऊ शकत नाही सरकारचा. अख्खी तलोजा MIDC वरून हप्ते गोळा करता, इतकं प्रदूषण होतं. त्या तलोजा MIDC मधून तुम्हाला एक हॉस्पिटल देता आला नाही. आमदार करा, पहिल्या 6 महिन्यात महापालिकेचं हॉस्पिटल करून देतोच, पण त्याच्याही पेक्षा वेगळं हॉस्पिटल, सगळ्यांना फ्री औषध उपचार, सरकारचं हॉस्पिटल. तलोजा MIDC मधून हॉस्पिटल बांधून देतो 500 खाटांचं. आमदारामध्ये ताकद पाहिजे. नुसता कपडा घातला आणि 4-2 सोंगे बाजूला बसवले म्हणजे आमदार होत नाही. लोकांना आमदारकीचं खरं महत्व कळलेलं नाहीये. कारण लोकांचं कसं असतं, त्यांचं काम भलं ते भलं. समाजाचा घोड घेतला जातोय, समाजाला विष पाजलं जातंय. मी समाजाला जागृत करतोय. समाज जर जागृत झाला तर समाजाचा फायदा आहे. मला निवडून दिले नाही, मला 1 रुपयाचं नुकसान नाही, लक्षात घ्या. पण समाजाला वाली नाही. कारण आज पनवेलमध्ये एकमेव कांतीलाल कडू एकटा सगळ्यांसाठी लढतोय. हॉस्पिटलचा प्रश्न असेल, पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल, आज काय चाललंय मला तुम्ही सांगा. लाज वाटायला पाहिजे. विरार कॉरिडॉर अलिबाग मध्ये शेतकऱ्यांकडनं पेमेंट काढायला 3% जातात आणि जर इन्व्हेस्टर असेल तर 5%. आमदार झोपलेत, विरोधी पक्ष झोपलेत. एवढा मोठा पनवेलमध्ये भ्रष्टाचार होतोय. आज किमान 25 ते 50 कोटी रुपयाला शेतकऱ्यांना नागवलं गेलंय. काय शासकीय यंत्रणा करते? काय आमदार करतात? काय विरोधी पक्ष करतात? नियती सोडणार नाही. कांतीकडूला सोडून द्या. कांतीकडू वेळा ठरवा. नियती तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला इथंच तुम्हाला उत्तर देऊन जाणार आहे. सुरुवात झाली. धन्यवाद. आपल्यासोबत होते पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि निर्भीड लेखचे संपादक पत्रकार कांतीलाल कडू यांचा उद्या वाढदिवस आहे आणि काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. त्या विधानसभेच्या निवडणुकीवरती चर्चा झाली, वाढदिवसावरती चर्चा झाली. धन्यवाद कडू साहेब, आपण आमच्यासोबत संवाद साधला.